नमस्कार. आज मी करते ड्रॅगन फ्रूटचं ज्यूस. ड्रॅगन फ्रूटला चव नसते, त्यामुळे ते जास्त खाल्लं जात नाही. पण असं ज्यूस केलं तर हे ड्रॅगन फ्रूट खूप छान लागतं आणि याची चव खूप छान लागते. ड्रॅगन फ्रूटमध्ये खूप प्रमाणात फायबर आहेत, कॅल्शियम आहे, व्हिटॅमिन सी आहे, पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अशा प्रकारे हे खूप आरोग्यदायी असं फळ आहे. पण चवीमुळे हे खाल्लं जात नाही. पण आज मी याचं ज्यूस करत आहे. याचं ज्यूस खूप चविष्ट, चवदार लागतं आणि एकदम आरोग्यदायी असं हे ज्यूस बनतं. यासाठी मी अर्धं ड्रॅगन फ्रूट घेतलेलं आहे आणि त्याचे क्यूब करून घेतले आहेत आणि थोडे छोटे क्यूब मी साईडला ठेवले सरबतात वरून टाकायला. आणि यामध्ये मी अर्ध्यापेक्षाही कमी असं सफरचंद घेतलेलं आहे. ज्यूस बनवण्यामध्ये मी हे वापरणार आहे. यामुळेही आपल्या ज्यूसला खूप छान चव येते. यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकत आहे. आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो लिंबाचा रस. लिंबाचा रस टाकल्यानंतर साखर घेतली आहे, 2 चमचे साखर. त्यानंतर आल्याचा छोटा तुकडा घेतलेला आहे, तो मी इथे किसून टाकत आहे. तुकडे करून टाकले तरी चालेल, कारण मिक्सरमध्येच बारीक करायचे आहे. त्यानंतर थोडं मीठ. त्यानंतर चाट मसाला घेत आहे, अर्धा टीस्पून किंवा आपल्या आवडीनुसार चाट मसाला कमी जास्त करू शकतो. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व पेस्ट करून घेणार आहे, फिरवून बारीक करून घेणार आहे. यामध्ये 1 कपभर पाणी आधी टाकत आहे. नंतर सरबताचा घट्ट पातळपणा बघून आपण अजून पाणी वाढवू शकतो. अशा प्रकारे बारीक केलेलं आहे. अगदी याला स्मूदीसारखी टेक्स्चर आलेलं आहे. पण याला मी अजून 1 कप पाणी घालत आहे. त्यानंतर बारीक चिरलेल्या सफरचंदाच्या फोडी मी साईडला ठेवल्या होत्या, त्या ग्लासमध्ये आता टाकत आहे. त्यानंतर ड्रॅगन फ्रूटचे छोटे छोटे क्यूब करून ठेवले होते, तेही ग्लासात टाकले. त्यानंतर हे सरबत मी यामध्ये ओतत आहे. अशा प्रकारे ड्रॅगन फ्रूटचं सरबत तयार झालेलं आहे. त्यामध्ये थोडे बर्फाचे खडे घातले आवडीनुसार. थोडंसं चाट मसाला, आधी चाट मसाला टाकला होता, फक्त आज गार्निशिंगसाठी आता वरून सफरचंदाच्या फोडी बारीक, त्यानंतर ड्रॅगन फ्रूटच्याच बारीक बारीक फोडी आहेत त्या, आणि थोडेसे पुदिन्याची पानं. पुदिन्याची पानं कापून टाकले तरी त्याचा छान फ्लेवर सरबतामध्ये उतरतो. अशा प्रकारे ड्रॅगन फ्रूटचं खूप हेल्दी असं ज्यूस तयार झालेलं आहे. यामध्ये खूप प्रमाणात फायबर्स आहे, लोह आहे. त्यामुळे आरोग्यदायी असं हे ज्यूस तयार झालेलं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.